नमस्कार. ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या. महाराष्ट्र चेंबर ऑफ हाऊसिंग इंडस्ट्री ठाणे युनिटच्या वतीने ठाणे शहरामध्ये 17, 18 आणि 19 एप्रिल रोजी प्रॉपर्टी एक्झिबिशनचं आयोजन करण्यात आलं आहे. आज महापौर शर्मिला पिंपलोळकर आणि आमदार श्री निरंजन डावखरे यांच्या उपस्थितीमध्ये या प्रदर्शनाला सुरुवात झाली. ठाणे शहरातील नामांकित विकासक या संपूर्ण प्रदर्शनामध्ये सहभागी झाले आहेत. जवळपास 100पेक्षा जास्त प्रोजेक्ट या ठिकाणी डिस्प्ले करण्यात आले आहेत. नागरिकांना एकाच ठिकाणी ठाणे शहरातील असंख्य प्रोजेक्ट्स बघता येणार आहेत. त्यामुळे स्वतःचं स्वप्नातलं घर आणि ऑफिसची जागा निवडणं नागरिकांसाठी सोपं होणार असल्याचं MCHI ठाणे युनिटचे अध्यक्ष श्री सचिन मीरानी यांनी सांगितलं. या कार्यक्रमाला उपमहापौर श्री कृष्णा पाटील आणि आयुक्त श्री सौरभ राव हे देखील उपस्थित होते. मान्सूनपूर्व कामं वेळेत पूर्ण व्हावीत, तसंच महापालिका क्षेत्रात पावसाळ्यात नागरिकांना कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण होऊ नये यासाठी सर्व यंत्रणांनी सज्ज राहावं. नाले सफाई, गटार स्वच्छता, खड्डे बुजवणे, धोकादायक झाडांच्या फांद्यांची छाटणी, तसंच स्ट्रीट लाईट दुरुस्ती, शहरातील सखल भाग तसंच पाणी साचणाऱ्या ठिकाणांवर विशेष लक्ष ठेवून आपत्कालीन परिस्थितीत तातडीने उपाययोजना करता येतील या दृष्टिकोनातून नियोजन करण्याच्या सूचना आयुक्त सौरभ राव यांनी आज महापालिकेमध्ये सर्व विभागांना दिल्या. महाराष्ट्र राज्यामध्ये विविध भागात बिबटा सफारी सुरू करण्याचा विचार असल्याचं पालकमंत्री श्री गणेश नाईक यांनी म्हटलं आहे. कोकणातील पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग तसंच नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर या परिसराबरोबरच मराठवाडा, खानदेश भागांमध्ये देखील व्याघ्र सफारी उभारण्याचा आराखडा तयार केला जात असल्याचं वनमंत्री श्री गणेश नाईक यांनी म्हटलं आहे. गेल्या काही वर्षांमध्ये बिबट्यांची संख्या अफाट वाढली आहे. त्यामुळे नाग, माणसं आणि बिबटे यांच्यामध्ये सातत्याने संघर्ष होतानाचं चित्र दिसत आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या बिबट्या सफारी सुरू केल्यास नागरिकांना उत्पन्नाचे स्रोत देखील प्राप्त होतील असा विश्वास श्री गणेश नाईक यांनी व्यक्त केला आहे. बिबट्यांची मोठ्या प्रमाणात संख्या वाढत चालली आहे. अनेक गावखेड्यामध्ये जर बघितलं नागरिक ही गोष्ट खरी आहे. काय झालंय की एक साधारणपणे 7-8 वर्षापूर्वी जी बिबट्याची संख्या त्याच्या चौपट वाढलेली. प्रामुख्याने आपल्या पश्चिम महाराष्ट्राच्या जो पुणे जिल्हा ज्याच्यामध्ये जुन्नर, आंबेगाव, शिरूर आणि अहिल्यानगर मध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात बिबट्यांचं प्रमाण वाढलेलं आहे. आता नाशिकमध्ये सुद्धा बिबटे आलेले आहेत आणि त्याकरता यंत्रणा सक्रिय आहे. साधारणपणे 250 बिबट्या पकडलेले आहेत. त्यांची पिंजऱ्यांमध्ये त्यांची व्यवस्था केलेली आहे आणि लवकरच प्रत्येक जिल्ह्यामध्ये बिबट सफारी करायचा विचार आहे. प्रत्येक म्हणजे कोकणातला पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पलीकडे नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूरपर्यंत मराठवाड्यातले आणि खानदेशातले सुद्धा आणि विदर्भामध्ये व्याघ्र सफारी करण्याचं ठरवलं प्रत्येक जिल्ह्याला आणि तशी यंत्रणा चालू झालेली आहे. आराखडा तयार होत आहे आणि लवकरच त्या गोष्टी सुरळीत होतील. वर्तनगर प्रभाग समिती अंतर्गत प्रभाग क्रमांक 4 परिसरात महापौर शर्मिला पिंपलोळकर यांच्या उपस्थितीमध्ये आज सर्वंकष स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेअंतर्गत वसंत विहार सर्कल, नळपाडा, खेवरा सर्कल, हॅपी व्हॅली सर्कल, मानपाडा सिग्नल तसंच टिकुजिनी वाडी रोड परिसरामध्ये स्वच्छता करण्यात आली. यावेळी स्थानिक नगरसेवक मुकेश मोकाशी, सिद्धार्थ पांडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून सध्या ठाण्यात ही मोहीम राबवण्यात येत आहे. प्रभाग क्रमांक 4 मध्ये राबवण्यात आलेल्या या मोहिमेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. स्वच्छतेची शपथ घेऊन या मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला. ज्या हातांनी पाळणा हलवला तेच हात आता देशाच्या सीमा सुरक्षित राखत आहेत आणि तेच हात आज देशाच्या सर्वोच्च सभागृहात कायद्याची निर्मिती करणार आहेत. नारी शक्ती वंदन हे विधेयक त्या अदृश्य हातांना दृश्य ताकद देण्याचं कार्य करून देशाच्या सर्वांगीण विकासाला हातभार लावेल अशी भूमिका खासदार नरेश म्हस्के यांनी काल संसदेत मांडली. नारी शक्ती वंदन विधेयकावर संसदेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत चर्चा झाली.
यावेळी श्री खासदार नरेश म्हस्के बोलत होते. यावेळेस बोलताना श्री म्हस्के यांनी ज्ञानाची देवी सरस्वती आहे तर शौर्याचं प्रतीक माँ दुर्गा आहे. अहिल्यादेवी होळकरांनी एक उत्तम शासक म्हणून राज्यकारभार चालवला. आज महिला ग्रामसेविकेपासून सरपंच पदापर्यंत गावचा कारभार हाकत असून संपूर्ण गावाचा कायापालट त्यांनी केला आहे. त्यामुळे या विधेयकाची गरज होती असं देखील यावेळी श्री नरेश म्हस्के यांनी म्हटलं आहे. भारत आपल्या मुलीच्या पंखांना आकाश देण्याकरता सज्ज आहे. तिच्या अस्तित्वातच आहे तेजोमय प्रकाश. तिच्या जिद्दी पुढे झुकते सारे आकाश. तिचे पाऊल पडते जिथे तिथे मंगल होईल. नारी शक्तीच्या तेजाने हा भारत उजळून निघेल. मी आमचा पक्ष शिवसेना आणि मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या वतीने या विधेयकाला संपूर्णपणे पाठिंबा देत आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, भारत माता की जय. नमस्कार. ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवायचा प्रयत्न करतोय. अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे, तेव्हा आपल्या सूचना आणि समस्या आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता ठाणे वर्तमान, दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, खाडल रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. ओके. ठाणे महापालिका क्षेत्रातील वाढती लोकसंख्या आणि पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर काळू आणि शाही धरण उभारण्यातील अडथळे दूर करण्यासाठी मंत्रालयामध्ये जलसंधारण मंत्री गिरीश महाजन यांच्यासोबत संयुक्त बैठक घेतली जाईल असं आश्वासन वनमंत्री आणि ठाण्याचे भाजप संपर्क मंत्री गणेश नाईक यांनी दिलं. गडकरी रंगायतन येथे आयोजित करण्यात आलेल्या जनता दरबारामध्ये ते बोलत होते. ठाणे महापालिकेला स्वतंत्र धरण असावं यासाठी राज्य सरकार सकारात्मक आहे. मंत्रालयात संयुक्त बैठक घेऊन तांत्रिक अडथळे दूर करण्यासाठी प्रयत्न केले जातील असं देखील यावेळेस त्यांनी सांगितलं. ठाणे महापालिकेच्या स्वतंत्र धरणाची चर्चा 2002 पासून सुरू आहे. मात्र काळू आणि शाई हे दोन्ही धरणं विविध मुद्द्यांमुळे रखडले आहेत. दोन्ही धरणांचं भूसंपादन पूर्ण झालं नसून ग्रामस्थांकडून देखील विरोध केला जात आहे. यापूर्वी बारवी धरणाची उंची वाढवण्याच्या प्रश्नावेळी देखील संबंधित प्रकल्पग्रस्तांना महापालिका, नगरपालिका आणि तत्सम प्राधिकरणात नोकरी किंवा एकरकमी मोबदला असं पॅकेज देण्यात आलं होतं. त्याला प्रतिसाद मिळून हा प्रकल्प मार्गी लागला होता. त्याच धर्तीवर या दोनही धरणांची कशा पद्धतीने मार्गी लावता येईल या संदर्भात चर्चा केली जाईल असं श्री गणेश नाईक यांनी सांगितलं. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवायचा प्रयत्न करतोय. अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे, तेव्हा आपल्या सूचना आणि समस्या आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता ठाणे वर्तमान, दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, खाडल रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.